चुलीवरचं गावरान कोंबडा आणि भाकरी। तर मित्रांनो, हे आहे आपलं गावरान कोंबड्याचं गावरान चिकन आणि हे बनलेलं आहे चुलीवर। तर गावरान कोंबडा ऑलवेज टेस्टीच लागतंय, तर हे बनवा लागतंय, तर ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर मित्रांनो, आपण गावरान कोंबडा बनवत आहे एकदम चुलीवर। बघा असं होरपळायचं आहे सगळीकडून कडक। मित्रांनो, चुलीवरचं एकदा तुम्ही चिकन असेल मटन असेल खाऊन बघा, तुम्हाला नक्की आनंद भेटेल आणि टेस्ट बी खतरनाक लागल। तर व्यवस्थित त्याला भाजायचं आहे एकदम। सगळे जे आपले काही केस पख वगैरे असतील त्याला ते एकदम जळाले पाहिजे, एकदम होरपळून निघलं पाहिजे। बघा सगळीकडून आपण असं कडक त्याला भाजत आहे, कडक पद्धतीमध्ये। गावरान कोंबडा आहे मित्रांनो, गावरान एकदम खतरनाक रानामधला गावरान कोंबडा आहे। बघा कसा बिचाराला भाजण्यात येत आहे, पण टेस्ट फार छान लागते मित्रांनो, एकदा खाऊन बघा। मित्रांनो, पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे चूल कशी रचण्यात येते, कारण की आपल्या घरामध्ये आता गावासारखं वातावरण नाहीये की चूल आपण बाहेर टाकायची। आता याला पण काहीतरी पद्धत आहे, ती मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यात खरपूस भाजले त्याला खूप छान पद्धतीमध्ये। मित्रांनो, असं खरपूस हे भाजलेलं एकदम कडक, तर त्याच्यानंतर असं त्याला पुसून घ्यायचं, जेणेकरून जे त्याचे छोटे छोटे पख असतील ते निघून जातात, जळालेले असतात ते। बघू शकता मित्रांनो, चुलीवरचं जेवण खायचं म्हणजे फार कष्ट करावं लागते, रडा लागते, खूप काही गोष्टी आहेत। अरे बाबा, बघू शकता मित्रांनो, पण आनंद आहे। कोणी फायर ब्रिगेड बोलवा। आपला घरातला एक कसाई आहे, खूप खतरनाक माणूस आहे तो, म्हणजे आपली मम्मी। आता त्याला मस्त प्रकारे त्याचे पहिले तांगड्या कापल्यात, टेक्निक आहे बघा मित्रांनो कसाईची आपल्या। आमचे कार्यकर्ते आता मदत करू लागले आहे, आमचे फादर। मित्रांनो, त्यांचं खूप वाद चालू आहे दोघांचा, हे ओढू राहिले, हे फाडू राहिले, कार्यक्रम ओके। एवढं वाढायचं का शेतीला का? अरे बापा, सारे कोंबडे चित्र तिनच कापलेले, सांभाळून राहा, नाही तर तुम्हालाच का आपण ते एक दिवस। ते तर होतच। अशा प्रकारे आपले पुरे आपण पार्ट वेगवेगळे केलेत कोंबड्याचे। मित्रांनो, याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, असं एक पातेल्यामध्ये काढून घ्यायचं। हे असं आपण चाळणीत त्याला ठेवलंय, याचं कारण खूप महत्त्वाचं आहे। खूप लोकांचं चिकन वैस लागतं, तर हे सगळं पाणी जर निथरलं तर चिकन आपलं एकदम छान लागतं आणि वैस लागत नाही। त्यामुळे तुम्ही पण असं ट्राय करा। मटकं आहे मातीचं, याच्यामध्ये आपण शिजवणार आहे आपलं गावरान चिकन। बघा मित्रांनो, खूप छान लागतं याच्यामध्ये, तुम्ही खाऊन बघा। आता गरम होऊ लागलंय ते, आपण असं तेल टाकलेलं आहे। कोणतं तेल आहे हे? सरसोचं तेल। याच्यामध्ये कसं छान लागतं मटण, सगळ्या गोष्टी, आणि खायलाच पाहिजे आपण, खूप हेल्दी असतं हे। अशा प्रकारे आपण काड्याचा पूर्ण स्टॉक आणलेला आहे मित्रांनो। गरम व्हायला वेळ लागतो, पण एकदा गरम झालं ना मग लवकर थंड होत नाही। बघा कसा कांदा तळायला टाकला आधी आपण पहिले। चांगली टेस्ट पाहिजे असेल तर कष्ट करावं लागणार आहे, धुवा सहन झाला पाहिजे, त्यांनीच प्रयत्न करायला पाहिजे। डोळ्यातून खालून वरून पाणी येत आहे, लक्षात ठेवा। आपलं हळद आणि मीठ आहे, हे चवीनुसार घ्यायचे, तुम्हाला जसं आवडतं तसं घ्यायचं पद्धतशीर। हे अद्रक लसूण पेस्ट आहे, तुम्हाला हिरवं दिसत असेल, याच्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड केलेली आहे, कारण की छान लागतंय। अस्सल चुलीवरचं जेवण खतरनाक पद्धतीमध्ये आपल्याकडे तयार व्हायलंय, एकदम गावरान कोंबडा आहे आज आपल्याकडं। बघा कसं हलवून घ्यायचं मस्त। आधीच आता याचा सेंट खूप छान येत आहे मित्रांनो, छान आला, तळून घ्यायचंय। हे असं आपल्याला हे चूल वगैरे तर खातानाच वाटतं की आपण आता गावाकडे आलो की काय, असं आपल्याला फिलिंग येते, म्हणून ट्राय केलं पाहिजे आपण पण चुलीवरचं जेवण। छान पद्धतीमध्ये हलवून घ्यायचं मित्रांनो। चिकन हलवणं झाल्यानंतर थोडा वेळ त्याच्यावर परात ठेवायची आहे। परात आपण काढून घेतलेली आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि शिजायला ठेवून द्यायचं आहे। असं परातीवर पाणी टाकायचं आहे, क्योंकि वो गरम होगा उस पर खतरनाक से।
देखिए ऐसा पानी डाल दिया है अंदर उसके, फिर उसको हलवाएंगे ऐसा। हे आपलं चिकन आता शिजलेलं आहे, बघू शकता मित्रांनो किती छान पद्धतीमध्ये शिजलेलं आहे। यासाठी आपल्याला पक्कडची आवश्यकता नाहीये, आता पक्कड्याला वापरू पण नाही शकत मित्रांनो। हे आपलं शिजलेलं आहे चिकन लेग पीस, बघू कसं लागतंय उकड, एक नंबर झालेला आहे मित्रांनो, एक छान प्रकारे शिजलेला आहे। आपला हा मसाला आपण काढलेला आहे, याच्यामध्ये आपण दालचिनी, त्याच्यानंतर मिरे, त्याच्यानंतर ही मोठी इलायची मधल्या आतमधला आहे, तीळ, खोबरं, हे आपले फुटाणे, अशा प्रकारे मसाल्याची तयारी चालू आहे। हा आपला मसाला एकदम रेडी आहे। हे अद्रक लसणचं वाटण जे आपण म्हणलो होतो ना, अद्रक लसण प्लस कोथिंबीर, त्याच्यामुळे हे हिरवं दिसतंय। मित्रांनो हा आपला पहिलाच मोठा ब्लॉग आहे, त्यामुळे आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो, जेणेकरून आपण असेच व्हिडिओ बनवू खतरनाक पद्धतीमध्ये। ठीक आहे। अद्रक लसणची पेस्ट छान हलवून घ्यायचं। हे आपला मसाला आपण बनवलेला, हे आपला घरी कुटलेला लाल मिरची पावडर टाकलंय, मस्त चांगला हलवून घ्यायचं त्याला। धने पावडर टाकायचे थोडे, चिकन मसाला टाकायचा आपला अर्धा भरून, मस्त प्रकारे हलवून घ्यायचं। मित्रांनो तुम्ही ढाब्यावर जेवण करता, पण तिथं कसं बी जेवण भेटतं मित्रांनो, तिथं फिकारा समस्त टाकायचं त्याच्यामध्ये आपल्या चिकन मधला। बघा आता असं सेंट यायला ना भारीवाला, खूप छान मित्रांनो। अशी आग जर विझली तर मस्त आपली फुकणी तयार करायची आहे, आपली पायपाचीच केलेली आहे, तसं ती लोखंडाची असते, पण काम होऊ लागलं आपलं, हे महत्वाचं आहे। बघा मस्त मसाल्याला तेल आलेलं आहे, मग आपलं संपूर्ण चिकन आपण व्यवस्थित टाकायचं आहे। मस्त प्रकारे आपलं हे चिकनचे पीस त्याच्यामध्ये टाकायचे। वा वा किती छान दिसतंय। ते म्हणतात ना गावरान कोंबडा ऑलवेज टेस्टीच लागतंय मित्रांनो। आता याला छान उकळी येऊस तर याला गरम होऊ द्यायचं आहे, मग आपली भाजी तयार झालेली असेल मित्रांनो। हे बघा कशी उकळी आलेली आहे, म्हणजे आपली भाजी एकदम ओके रेडी झालेली आहे। भाजी सोबत भाकरी खूप छान लागते, त्यामुळे आता आपण याच्यावर भाकरी बनवणार आहे, तो पण व्हिडिओ आपण बघा। भाकरीची तयारी चालू आहे एकदम। आजकालच्या भरपूर मुलीला भाकरी थापता येत नाहीत, शिकतील, हळूहळू प्रशिक्षण देतात ना त्यांचे माय बाप। पलटून घेतली तिला, त्याला झाली भाकर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर। वा वा, तर मिळाली आपल्याला चांगली भाकर कडक। कोळशावर त्याला शेकू द्यायचं असते, अर्धी भाकर बनल्यावर थोडी, त्याच्यानंतर आपल्या मस्त प्रकारे सगळ्या भाकरी बनलेल्या आहे। याची टेस्ट आणि आपल्या गॅसवर बनलेला फरक आहे म्हणलं, कारण की याच्यावरच्या चुलीवरच्या भाकरी म्हणजे एकदम खतरनाक लागतात, हे सांगायची गरज नाही। आपलं टॅट रेडी, टेस्ट हो लागतो त्याला। एक नंबर टेस्ट।